नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती दत्त जयंतीच्या निमित्ताने हा व्हिडिओ सादर करते. दत्त जयंती असं म्हटलं की दत्ताचं आकर्षक रूप आपल्या डोळ्यासमोर साकार होतं. सर्जक, पोषक आणि संहारक म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांचा अंश असलेलं हे व्यक्तिमत्व. त्रेतायुगामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेस भर माध्यान्ही किंवा काही जण संध्याकाळी असेही मानतात. महर्षी अत्री आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या सुपुत्र रूपानं भगवान श्री दत्तात्रेयांनी अवतार धारण केला. खरं तर अवतार म्हटल्यानंतर अवताराचं कार्य असतं. एरवीचे आपण माहिती म्हणून जेव्हा ऐकतो तेव्हा अवतार राक्षसाचं निर्दालन करण्यासाठी घेतलेला असतो. परंतु दत्तरूपाचा जो अवतार आहे विष्णूने घेतलेला, तो अवतार बाहेरचे राक्षस मारण्यासाठी नाही, प्रत्येकाच्या आतमध्ये बलाढ्य असलेले 6 राक्षस बसलेले असतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 राक्षस नष्ट करायचे नाही आहेत, परंतु त्यांना साह्यकारी होतील असं वळण द्यायचं आहे. ही शिकवण ह्या अवतार कार्यातनं त्यांनी साधलेली आहे. आपल्या आईला सुद्धा त्यांनी उपदेश केलेला आहे. असं हे अवतार कार्य निसर्गात सर्व गुरु मानणारं आणि शिकवण देणारं असं हे आहे. सप्त ऋषींमध्ये महर्षी अत्री आणि महर्षी अंगिरस यांना खूप मानाचं स्थान आहे. साक्षात श्री लक्ष्मी मातेचे पुत्र असलेले कर्दम मुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजे महर्षी अत्रींची पत्नी महासाध्वी माता अनसूया. अनसूया हे नावच किती अर्थपूर्ण आहे. असूया विरहित जी स्त्री ती अनसूया. अत्री मुनींचं ज्ञान, तप, सामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दम मुनी आणि देवहूतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि आपल्या अनसूया ह्या सौंदर्यवती सुशील कन्येचा अत्री ऋषींची विवाह लावून दिला. अनसूयेचं माहेर अर्थात दत्तप्रभूंचा आजोळ म्हणजे महर्षी कर्दम मुनींचा आश्रम. दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ करंजी ह्या गावी अगदी भर नाशिक आणि वणी मार्गावर वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला 3 ते 4 किलोमीटर थोडंसं आत असं हे पवित्र स्थान आहे. यालाच निर्जल मठ असंही म्हणतात. कपिल मुनींनी हे येथे तपश्चर्या केली असंही सांगितलं जातं. प्रत्यक्ष गंगामाईनं श्री दत्तप्रभूंची छोटी असलेली मूर्ती तपोनिष्ठ श्री शिवदयाळ स्वामींना प्रसाद रूप दिलेली आहे. जेमतेम 1 वीत उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती देवघरात ठेवलेली आहे. आम्ही एकदा तिथे गेलो असताना एक आश्चर्य असंही पाहिलं की परिसरातील सगळे कुत्रे दुपारी 12च्या आरतीला देवळामध्ये जमा होतात आणि आरती पूर्ण झाली की तिथून निघूनही जातात. ऐकूया ह्या दत्तरूपाची स्वरचित आरती. आरती दत्ताची. त्रिरूपात्मक एकवटली दत्ताची मूर्ती, त्रिभुवनावर सत्ता त्याची गाजतसे कीर्ती. छत्र लाभले अत्री अनसूया सुपुत्र हा त्यांचा, सोमदत्त दुर्वास ह्या बंधुत्रयांचा. ब्रह्मविद्या उपदेशिली मातेच्या प्रती, त्रिभुवनावर सत्ता त्याची गाजतसे कीर्ती. सर्जक पोषक संहार करूपाची प्रतिमा,
ब्रह्मचर्याश्रमी राहुनी भक्तीचा महिमा, तपस्वी अत्री पिता म्हणूनी दत्तात्रेय शक्ती, त्रिभुवनावर सत्ता त्याची गाजतसे कीर्ती. गुरुचरित्र हा ग्रंथ सारे श्रद्धेने पठती, आयुधे ही अर्थ सूचक भक्त मनी जाणती. मृत्यूचे तू भय नामानी हेच शिकविती, त्रिभुवनावर सत्ता त्याची गाजतसे कीर्ती. सर्व गुरूंचा देव म्हणूनी दत्त गुरु म्हणती, चार वेद अन पृथ्वी स्वरूपी गायमानीती. दत्त क्षेत्रे दर्शन स्मिता सांगते महती, त्रिभुवनावर सत्ता त्याची गाजतसे कीर्ती. त्रिरूपात्मक एकवटली दत्ताची मूर्ती, त्रिभुवनावर सत्ता त्याची गाजतसे कीर्ती. गुरुचरित्राचं पारायण आपण ह्या दत्त जयंतीच्या निमित्ताने 7 दिवस आधी केलं जातं. पारायण हे 7 दिवसाचंच असतं. परंतु स्त्रियांनी का करू नये असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर मला असं सुचतं की गुरुचरित्र हा वैराग्यपूर्ण ग्रंथ आहे. स्त्री आणि पुरुष ही दोघं जरी संसारात रथाची चाकं म्हणून मानली गेली तरी पुरुष जितका मनापासून वेळ देऊ शकतो तेवढा वेळ स्त्री आपल्या संसारातून सगळी कामं बाजूला करून नाही देऊ शकत. म्हणून कदाचित असं म्हटलं असेल की ह्या ग्रंथाचं पारायण स्त्रियांनी करू नये. पण असंही म्हटलं जातं की स्त्रियांनी जर पारायण केलं तर वैधव्य येतं. असं कसं शक्य आहे? कुठला ग्रंथ स्त्रीला वैधव्य प्राप्त करून देईल का हो? प्रत्येक माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्म मृत्यू हे अटळच आहे. जन्माला येताना आपल्या कपाळावरती जाण्याची तारीख लिहिलेली असते, क्षण मोजलेले असतात, श्वास मोजलेले असतात असंही आपण वाचतो. तेव्हा ग्रंथ वाचून वैधव्य येईल हा काही विचार आपल्याला पटत नाही. पण स्त्री इतका वेळ देऊ शकत नाही सगळी घरातली कामं सांभाळून, हे खरंच महत्त्वाचंच मानलं पाहिजे. आणि वैराग्य आलं तर स्त्री संसारापासून दूर जाईल हेही एक कारण असावं. आपण आत्ता जे वर्णन ऐकलंत ना त्या स्थानामध्ये म्हणजे आपल्याला पद्मासन स्थित अशी मूर्ती पाहायला मिळते. एरवी कुठल्याही मंदिरात आपण गेलो तरी 3 मुख असलेली मूर्ती पण असते, एक मुख असलेली सुद्धा मूर्ती असते. पण हे वेगळेपण ह्या स्थानाचं आहे. आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, परिचितांना पाठवायला विसरू नका. धर्म, संस्कृती, सण, उत्सव, समारंभ हे पूर्वापार चालत आलेली आपली जी संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न आपण करूया. नक्कीच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.